हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार लॉजिकल इन्स्ट्रक्शन. तर बघून घ्या लॉजिकल इन्स्ट्रक्शन कोणते कोणते आहेत ते. तर फ्रेंड्स, पहिला लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे अँड. लॉजिकल अँड सिंटॅक्स खूप सिंपल आहे. आपण अँड कीवर्ड यूज करतो डेस्टिनेशन आणि सोर्स, म्हणजेच सोर्समधला कंटेन आणि डेस्टिनेशनमधला कंटेन या दोघांमध्ये अँड ऑपरेशन परफॉर्म होईल आणि तो स्टोअर होणार आहे डेस्टिनेशनमध्ये. तोच सांगितले तो ऑपरेशन कसा असतो की डेस्टिनेशनमध्ये काय केला तो स्टोअर केला तो डेस्टिनेशन आणि अँड डेस्टिनेशन अँड सोर्सचा अँड ऑपरेशन परफॉर्म केला जातो, म्हणजे या दोघांमध्ये अँड ऑपरेशन परफॉर्म होतो. कोणते कोणते फ्लॅग अफेक्ट करतात ना ते बघून घेऊया. तर कॅरी फ्लॅग अफेक्टेड करतो ऑक्झिलरी फ्लॅग 0 असल्यावर, कॅरी फ्लॅग 0 असल्यावर प्लस पॅरिटी फ्लॅग, परत SF ZF हे सर्व काय करतात फ्लॅग अफेक्टेड करतात फ्रेंड्स. ओके, तर आपल्याला समजतं की कोणते कोणते फ्लॅग्स अफेक्टेड करतात. आता डिस्क्रिप्शनमध्ये बघून घेऊया की नेमकं अँड वर्क कसा करतो. तर सर्वांसाठी फ्रेंड्स लाईन सेम आहेत. एक लाईन तुम्ही लर्न केलात ना मग तुम्हाला पुढची लाईन लर्न करायची गरज नाही. तर बघूया काय आहे. दिस इन्स्ट्रक्शन अँड each byte in the source byte or word with the corresponding bit in the destination byte or word. म्हणजे कोणती इन्स्ट्रक्शन अँड इन्स्ट्रक्शन each byte in source byte or word, each beat आता बीट आहे इथे, तर बीट in the source byte or word with corresponding बीट इन द डेस्टिनेशन्स बाईट ऑर वर्ड. म्हणजेच प्रत्येक बीट म्हणजे 0 1 हे काय आहेत बीट आहेत, हे करस्पॉन्डिंग असले पाहिजे फ्रेंड्स. कुणासोबत करस्पॉन्डिंग असली पाहिजे, त्याच्या डेस्टिनेशनच्या बीट सोबत. म्हणजे हा सोर्स असेल तर हा डेस्टिनेशन असेल. खालती काय लिहिलंय की द रिझल्ट इज स्टोअर इन द डेस्टिनेशन. म्हणजेच की काय फ्रेंड्स, याचं सिम्पली मिनिंग असं आहे की जे तुमचे बीट आहेत कोणते, माय बॅड, ओके, सो जे काही तुमचे बीट्स आहेत कोणते कोणते बीट्स यूज केले जातात सोर्समध्ये, तर एकतर ते बाईटमध्ये असतील किंवा वर्डमध्ये असतील, ते करस्पॉन्डिंग असले पाहिजे डेस्टिनेशनच्या बाईट आणि वर्डमध्ये. तर आपण बघून घेऊ त्याचं एक्झाम्पल, मग तुम्हाला ते समजून जाईल. अँड ऑपरेशन तुम्हाला माहिती आहे की कसं परफॉर्म करतात. जर नाही बघितलं असेल तर तुम्हाला अँड गेट काय असतो, त्याचं ऑपरेशन कसं असते बघून घेण्यासाठी माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला व्हिडिओ दिलेली आहे, ती बघून घ्या. ओके फ्रेंड्स, तर आज आय होप तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलेला असेल. जर तुम्ही व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटत आत्तापर्यंत ते तुम्ही सांगा, कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हॉट्सअपला ग्रुपला जॉईन व्हा, कारण की तिथे मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा, अँड ऑपरेशन परफॉर्म केला जातो सोर्समध्ये, डेस्टिनेशन आणि सोर्समध्ये, आणि हा डेस्टिनेशन आहे म्हणून ह्याच्यामध्ये काय करायचं रिझल्ट स्टोअर घेतला तो. आता तुम्ही असं अज्युम करा, हा AL आहे आणि हा BL आहे, बरोबर आहे. AL मध्ये आपण कोणते पण एक समजा एक हा 8 बिट्स आहे, बरोबर आहे, म्हणजे हा वर्ड आहे, बरोबर आहे, कारण हा 4 आहे, हा 4 आहे, बरोबर आहे. हे बघा, ह्याला आपण काय बोलू शकतो, ह्याला बोलू शकतो AL मधला कंटेंट आणि हा BL मधला कंटेंट आहे. मग बघा 0 आणि 1 अँड गेट म्हणजेच काय, तुमचं 1 1 असेल तर तो 1 होतो, बाकी टायमाला 0. इथे कुठलाही क्रॉस बघा, 0 1 0 1 0 1 0 1 1 1 1 1 कुठेच नाही आहे. जर समजा इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, मग हा इथे 1 आला असता. इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, मग इथे 1 आला असता. काहीच नाही, ते म्हणजे आन्सर काय 0 0 0 0 0. आणि हा स्टोअर होणार आहे AL मध्ये, कारण आपलं डेस्टिनेशन काय आहे AL. आता आपण ऑर गेट बघून घेऊया. सेम ऑर गेट आहे फ्रेंड, फक्त त्याच्या अपोजिट. बघा, ऑर लॉजिकल ऑर यूज करणार आहोत आपण डेस्टिनेशन आणि सोर्स. डेस्टिनेशनमध्ये तिथं स्टोअर होणारे ॲड्रेस, डेस्टिनेशन्स आणि सोर्समध्ये अँड ऑपरेशन परफॉर्म केला जाईल. सेम ॲज इट इज, असं आपण अँड गेटमध्ये केलं तसं. फक्त इथे बघा काय चेंज केलं आपण, द इन्स्ट्रक्शन ऑर लक्षात ठेवा, ऑर इच बीट in the source byte or word with the corresponding bit of destination byte or word. The result is stored in the destination.
अँडच्या इथं फक्त ऑर करून टाका, ऑर लॉजिकल ऑपरेशन समजलं. म्हणजे बघा इथे आपण काय केलं, जो पहिली डेफिनेशन होती ना फ्रेंड्स, त्या जागी फक्त इथे काय केलं, ऑर यूज केलं, तिकडे अँड होता. ओके, एक्झाम्पल बघून घेऊया. सॉरी, तर एक्झाम्पल किती सिम्पल आहे, सेम ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. ऑर म्हणजेच की काय, जर तुमचं 0 आणि 0 असेल तरच 0 येते. ओके, तर 0 आणि 1 आहे, नाही येणार 1 आला. 0 आणि 1 आहे, 1 आहे. सांगा इथं कुठे 0 0 आहे का, बघा 0 1 1 0 1 0, हा इथे 1 आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. म्हणजे 0 आणि 0 कुठेच फॉर्म नाही होत आहे. सर असं फॉर्म नाही होत आहे ना, मग सर्व काय तुम्हाला 1 1 आहे. समजा इथे 0 आहे, हा इथे 0 आहे आणि इथे पण 0 असता ना फ्रेंड्स, हा 0च्या खाली 0 असता ना, मग इथे 0 आला असता. आय होप तुम्हाला ऑर गेट समजलेला असेल. आता पुढे बघून घेऊया नॉट गेट म्हणजे एक्झॅक्टली काय. अँड बघितला, ऑर बघितला, नॉट बघितला. लॉजिकल इनव्हर्ट म्हणजेच की काय, नॉट कुणाला करतो, फक्त डेस्टिनेशनला तो काय करतो, नॉट करतो. ॲड्रेस पण कुठं स्टोर होतो, डेस्टिनेशनमध्येच. फ्लॅग कोणत्या अफेक्टेड करतो का ह्याच्यावर, तर कोणताच फ्लॅग अफेक्ट करत नाही. हा नॉटचा एक असं बोलू शकतो क्वालिटी आहे किंवा फीचर्स आहेत, बरोबर आहे. बघा, द नॉट इन्स्ट्रक्शन इनवर्ड्स means complement each bit of the byte or the word in the specified destinations. म्हणजे काय बघा, हा एक्झाम्पल आहे फ्रेंड्स. हा एक्झाम्पल समजून घे तुम्ही. बघा एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पलमध्ये BL घेतला आणि BLला फक्त मी नॉट लावतो, त्याचं फक्त अपोजिट झालं. म्हणजे हा इथे 0 होता, तो इथं 1 आला. म्हणजे समजा इथे 0 असेल तर तो 1 होतो, 0 0 0. मग हा 0 आहे ना, मग इथं 1 येणार आहे, इथं 1 येणार आहे, इथं 1 येणार आहे. समजा इथं 1 असतं तर माझं 0 आला असता. म्हणजे फ्लिप करायचं आहे आपल्याला, त्याचा अपोजिट करायचं. तसंच आपण इथं काय केलं फ्रेंड्स, अपोजिट केलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. आन्सर बघा, मग तुम्हाला समजेल. बघा, हा 0 0 0 1 आणि फक्त अपोजिट केला आपण. हा 0 0 1 1 सॉरी 0 0 0 0 0 0 1 1, त्याला आपण काय केला, 1 1 1 1 1 1 0 0. ओके, आय होप तुम्हाला आपण समजलेला असेल. पुढचा बघूया एक्सऑर. एक्सऑर म्हणजेच की काय बघा, लॉजिकल एक्सक्लुझिव्ह ऑर म्हणजेच की काय, लॉजिकल एक्सक्लुझिव्ह ऑर. सेम ॲज इट इज आपण जसा अँड गेटमध्ये केला तेच इथे करायचं आहे. फ्लॅग अफेक्टेड वगैरे काय नाही. फक्त इथे पण बघा काय आपण चेंज केलंय, काय डिस्क्रिप्शनमध्ये फक्त इथे एक्सऑर लावला, जिथं अँड लावायचं होतं तिथे. इच बीट इज इन द सोर्स बाईट आर द वर्ड विथ द करस्पॉन्डिंग बीट ऑफ द डेस्टिनेशन बाईट ऑर द वर्ड. सेम आपण काय चेंज केलेला नाही आहे. ओके, तर पाचवं आपण त्याचं एक्झाम्पल बघून घ्या, तुम्हाला समजून येईल. बरोबर आहे. बघा, एक्सऑर ऑफ AL अँड BL. एक्सऑर म्हणजे की काय, समजा 0 0 असताना 0 0 असता तर आपण 0 घेतला असता, राईट. पण इथे कुठे 0 0 नाही आहे. लक्षात कसा ठेवायचा फ्रेंड्स माहिती आहे, समजा जर इथं 0 आहे आणि जर इथं 0 असेल तर आन्सर येईल 0. समजा इथं 1 आहे आणि इथं 1 आहे तर आन्सर येईल 0. म्हणजेच की काय, तुम्हाला मी ट्रिक सांगतो एक लक्षात ठेवायची. जर सेम असेल ना फ्रेंड्स, बघा जर सेम असतील ना, तर सेम असतील, ओके, तर काय येतो 0. म्हणजे समजा 1 आणि 1 असेल तर येणार आहे 0. 0 आणि 0 असेल तर येणार आहे 0. पण जर असं काहीच नसेल तर आन्सर येणार आहे 1. म्हणजे समजा 0 आणि 1 आहे तर 1 करा, किंवा 1 आणि 0 आहे तर 1 करा इथं. म्हणून हा आन्सर 1 1 1 1 1 सर्वीकडे आलेला आहे. कॅल्क्युलेट करून बघू शकता. आता लास्ट आपण बघून घेऊया कोणता आहे, तर तो आहे टेस्ट. टेस्ट काय करतो बघा, सेम सिंटॅक्स वगैरे सेम आहे टेस्टचा, पण ऑपरेशन पण काय फक्त परफॉर्म करतो की परफॉर्म लॉजिकल अँड बिटवीन डेस्टिनेशन अँड द सोर्स विदाउट स्टोरिंग द रिझल्ट. म्हणजे हा रिझल्ट स्टोअर करत नाही, फक्त टेस्ट करतो. ओके, सेम ॲज इट इज, बट नायदर ऑपरंट इज चेंज. ऑपरंट चेंज केला जात नाही, एवढाच फक्त डिफरंट आहे. इथं अँडचा उपयोग करायचा आहे. आणि इथं काय वाचून बघा फक्त नीट, मी तुम्हाला समजून जाईल. काय लिहिलंय की दिस इन्स्ट्रक्शन अँड्स द कॉन्टेंट्स डेस्टिनेशन्स अँड द सोर्स ओनली टू बी अपडेट फ्लॅग नायदर ऑपरंट इज चेंज. तर इतकं फक्त तुम्हाला लिहून काढायचं टेस्टसाठी. आणि पुढे एक्झाम्पल बघून घ्या. एक्झाम्पल काय, ऑन अँड ऑपरेशन ओनली फॉर फ्लॅग्स.
फ्लॅगसाठी ऑन ऑपरेशन. बघा, मूव्ह करायचंय एल मध्ये या सर्व व्हॅल्यू. तर पहिल्या मी मूव्ह काय करणार आहे बघा, 1 मूव्ह केला आहे. 1 मूव्ह का केला आहे, जर इथे 1 अवेलेबल आहे का, आहे, म्हणून 0 फ्लॅग काय केला मी, 0 केला. 1 0 1 0 टेस्ट करा, 1 0 आहे का, 1 0 बघा 1 0 कुठेच नाही, म्हणून 0 फ्लॅग काय केला आहे, 1 केला आहे. अजून एक सिंपल ट्रिक सांगू, तर याच्यामध्ये 0 आलेला आहे म्हणून 0 फ्लॅग, इथं 1 केलेला आहे, याच्यामध्ये 0 नाही आहे म्हणून 0 फ्लॅग 0 केलेला आहे. झेड फ्लॅग 0 केलेला आहे आणि झेड फ्लॅग 1 केलेला आहे. समजलं इतकं कॉन्टेंट फ्रेंड्स? आय होप तुम्ही लाईक केलेला असेल व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब पण केला असेल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन पण झाला असेल. ओके, तर अशाच कॉन्टेंटच्या व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक करा फ्रेंड्स आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जितके कमेंट कराल तितकेच तुम्हाला अशा व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, तर कमेंट करायला विसरू नका. मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.